आज आपण मस्तपैकी आंब्याचा शिरा बनवणार आहे। त्याच्यासाठी मी हे तूप घेतलेले आहे। मी ह्या वाटीनी 2.5 वाटी तूप घेतलेले। आपण सगळं तूप नाही टाकणार आहे। आणि ह्या त्याच वाटीने मी 2 वाट्या रवा घेतलेला आहे। आपण वाटीच्या मापाने जर घेतलं रवा तूप तर आपल्याला परफेक्ट शिरा बरोबर बनतो। तुम्ही तूप डायरेक्टली वाटीने पण घेऊ शकता। मस्त असा गुलाबी होईपर्यंत आपण हा भाजून घेणार आहे रवा मस्तपैकी। आपण थोडंसं याच्यात अजून तूप टाकूया, कारण का मला वाटते थोडंसं तूप पाहिजे। आपण ह्याच्यातच मस्त मनुके, बदाम आणि काजू अशी 3 गोष्टी टाकलेल्या आहेत। तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असतील तुम्ही ते टाका। मस्त असं आपण रव्यासोबत ह्याला पण मस्त परतून घेणार आहे। आता ह्याच्यामध्ये मस्त आपला शिरा मस्त असं गोल्डन झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही 2 आंब्याचा पल्प घेतला आहे, तुम्ही आता टाकणार आहे। तुम्ही जास्त पण घेऊ शकता। तर ज्या डब्याने मी रवा घेतलेला त्याच डब्याने मी 1 डब्बा पाणी टाकणार आहे। आपण आता साखर टाकणार आहे याच्यामध्ये। साखर तुमच्या गोडनुसार टाकूया, तुमच्या अंदाजाने। मी हे ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने मी साखर टाकते। जास्त नाही टाकणार आहे मी, फक्त 1 वाट्यांवरती एवढी, कारण का आंबा पण गोड असतो त्याच्यामुळे एवढी साखर भरपूर होते। आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर टाकणार आहे। वेलची, बडीशोप आणि जायफळची मी पावडर करून ठेवते, आपण ती टाकूया। आपण शिऱ्यामध्ये पाणीच घातलं होतं आणि पाण्यामध्येच त्याला आपण मस्त असं जरा मऊ करून घेतलेलं आहे। आता आपण फक्त 1 वाटी दूध टाकणार आहे। 1 वाटीच टाकायचं, फक्त एक शिरा असा मस्त, त्याला एक वेगळी टेस्ट येते। बघा मस्त आपला शिरा तयार झालेला आहे। मस्त असं शिऱ्याला आपण पूर्ण तूप टाकलं नव्हतं। ह्या वाटीने 1 वाटी आणि अर्धी वाटी एवढंच तूप घेतलं होतं। 2 वाट्या रवा, 1.5 वाटी तूप आणि साखरसुद्धा 1.5 वाटी घेतली होती। आता तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाट्या साखर टाकू शकता। आणि वेलची पावडर, वेलची, बडीशोप आणि जायफळ पावडर आणि ड्रायफ्रूट, मस्त असं तूप सुटलं याला।
आणि खायलाही तितका छान आणि टेस्टी लागतो. असा मऊ असं छान झाला आहे एकदम, जसं आपण प्रसादाचा शिरा करतो तसाच झाला आहे हा मस्त. ह्याच्यात तुम्ही केसरही टाकू शकता, माझ्याकडे नाही आहे. तुम्ही केसरचं पाणी किंवा दुधात वगैरे मिक्स करून टाकलं तरी हे छान मस्त होईल एकदम. तुम्ही बघू शकता मस्त असं खाली असं टोपाला तूप सुटलेलं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये मँगोचे छोटे छोटेसे बारीक काप करून पण टाकू शकता, पण मला ते आवडत नाही. म्हणजे असं पल्स चाकल्यानंतर आपण मस्त आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. आणि मस्त असं सजावटसाठी मी थोडंसं मँगो वरतून कापून ठेवलेलं आहे. तुम्ही बघत असाल असं बाजूने मस्त असं तूप सुटलेलं आहे बघा, दिसत असेल तुम्हाला इथून मस्त असं तूप सुटलेलं आहे. आणि खूप छान आणि टेस्टी लागतो हा शिरा. झटपट होणार आहे आणि पटकन पण होतो. आणि आता मँगोचा सीझन आहे, तर प्लीज तुम्ही पण असा मस्त घरच्यांना असा मँगोचा शिरा बनवून द्या. आणि मस्त लागतो, टेस्टी लागतो. आणि तुम्ही बनवून बघा, आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. आणि आपल्या श्वेता किचनला सपोर्ट द्या.